डायरेक्शन ऑफ क्यू. आपल्या शरीरामध्ये 12 ऑर्गन्स असतात आणि त्या 12 ऑर्गन्स जे नावाचे लंग, हार्ट, लिव्हर, गॉलब्लॅडर, स्प्लीन, स्टमक, किडनी, युरिन ब्लॅडर, इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, पेरिकार्डियम, इंटेस्टाईन. तर या 12 ऑर्गनला प्रत्येकाचं विशिष्ट असं कार्य आहे, खास कार्य है. प्रत्येक अरुंदरी ऑर्गन के द्वारा शरीर में किया गया खास कार्य एक खास प्रकार की ऊर्जा से संबंध रखता है. म्हणजे प्रत्येक ऑर्गनने जे काही कार्य केलेलं असतं त्याच्या संदर्भामध्ये एक एक ऊर्जेची त्याचा संबंध आहे. विभिन्न प्रकार की क्यू सही दिशा में प्रवाहित होने से विभिन्न प्रकार की क्यू सही दिशा में प्रवाहित होने रहने से शरीर के अरुंधती ऑर्गन ठीक तरह से कार्य करते. म्हणजे त्याची जी दिशा आहे, प्रत्येक ऑर्गनला जी ऊर्जा ज्या दिशेने प्रोव्हाइड केली जाते ती दिशा महत्वाची आहे आणि ती प्रॉपरली जर ऑर्गनला मिळत राहील तर ऑर्गन काय करू शकतात, व्यवस्थित पद्धतीने काम करू. उपचार को शरीर के धुंधरी ऑर्गन के उनके कार्य पर उनकी दिशा आदि का प्रभाव की विस्तार जानकारी होने पर उपचार में दक्षता हासिल की जा सकते. जे तुम्हाला प्रॉपरली त्याचं कार्य माहित असेल ऑर्गन आणि त्याच्या त्या ऊर्जेच्या दिशेची जाणीव जर आपल्याला असेल तर तुम्ही केलेला उपचार हा डीप लेवलला जाऊन तुम्ही उपचार करू शकता. पहिला लंग. फेफड़ों श्वास का नियंत्रण करती है. लंग काय करतं, तुमचं श्वासोश्वासाला नियंत्रण करण्याचं काम करतं. शुद्ध क्यू श्वास के साथ शरीर में जाता है और अशुद्ध क्यू श्वास के साथ शरीर में बाहर निकल जाता है. जे शुद्ध क्यू जी हवा आहे तुमच्या शरीरामध्ये श्वासावाटे आत येते आणि त्याच श्वासावाटे काय केले जाते, अशुद्ध जी हवा आहे, अशुद्ध जो श्वास आहे तो शरीराच्या बाहेर टाकला जातो, काढला जातो. फेफड़े श्वास को बाहर निकालने का कार्य पण नियंत्रित करतो. लंग काय करतं, तुमचं शरीराला बाहेर टाकण्याचं काम, एक्सक्रिएशनचं काम, श्वास सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये लंग नियंत्रण करतं. तर श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये किडनीचा संबंध आहे. तथा गुर्दे श्वास के अंदर होने का कार्य नियंत्रित करते. शरीर में क्यू का ऊपर से नीचे भेजना का कार्य का नियंत्रण फेफड़े करते. म्हणजे शरीरामध्ये वरून ऊर्जा खाली पाठवायचं काम ते तुमचं, त्याचं जे याच्यावर नियंत्रण तुमच्या लंगचं आहे. हे तुमच्या लंगचं नियंत्रण आहे. जैसे बर्तन का ढक्कन ऊपर से ऊपर होता है. एखादी बाटली घेतली किंवा एखादं भांड घेतलं तर त्याच्यावर जे कव्हर असतं ते वरच्या बाजूला असतं. तसं आपल्या शरीरामध्ये जे लंग आहे ते सगळ्यात वरच्या बाजूला आणि ते आपल्या ढाकणासारखं काम करतं. फेफड़े क्यू के ऊपर नीचे से ओर प्रवाहित करता है. हे फेफड़े म्हणजे लंग क्यूला वरून खाली पाठवायचं काम करेल. फेफड़े क्यू को ऊपर से नीचे गुर्दे व मूत्राशय भेजती है. म्हणजे आपल्या जे लंग काय काम करतं, तर वरून खाली तुझ्या कोणाला पाठवतं, किडनीला किंवा युरिन ब्लॅडरला पाठवतं. आता किडनीचं काय काम आहे बघा. किडनी लंग क्यू नीची से किडनी तक जाती है जिससे किडनी प्राप्त करते. लंग क्यू काय करतं, वरून कुणापर्यंत जातं, किडनीपर्यंत जातं, किडनी त्याला प्राप्त करते. किडनी क्यू नीचे से ऊपर लंग तक जाते. म्हणजे पुन्हा किडनी काय करते, खालून वर पाठवते लंग पर्यंत. लंग व हार्ट श्वास को बाहर निकालने में कार्य को नियंत्रित करते. लंग आणि हार्ट आपल्या शरीरामध्ये काय करतात, बाहेर पाठवण्याचं काम करतात.
किडनी व लीवर श्वास को अंदर लेने के कार्य नियंत्रित करते. किडनी आणि लिव्हर शरीरामध्ये श्वास घेण्याच्या प्रक्रियेशी त्याचा संबंध. आता वर आपण बघितलं की श्वासाला बाहेर सोडण्याचं काम लंग्स आहे, श्वास घेण्याचं काम किडनी आहे. तुम्ही योगाचे क्लास घेत असता आणि त्याला दीर्घ श्वसन करायला सांगता किंवा भस्त्रिका करायला सांगता आणि पेशंटला ते जमत नाही, तर पेशंट काय सांगतो, श्वास सोडताना मला त्रास होते, श्वास घेताना मला त्रास. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की लंगचं आणि किडनीचं फंक्शनची काहीतरी रिलेशन आहे. श्वास सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये लंग नियंत्रण करतं, श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये किडनी नियंत्रण. आता तुमच्याकडे काय करस्पॉन्डन्स सिस्टीम आहे. सूक्ष्माभिनवमध्ये जाऊन बघितलं तुम्ही, करस्पॉन्डन्स तुम्हाला दिसतं, लंग आणि किडनीचं करस्पॉन्डन्स आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही जर टेस्टिंग केलं, तुम्हाला लक्षात ते सेन्सिटिव्ह झाले म्हणजे श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ट्रबल आहे, तर तुम्ही कन्फर्म करू शकता लंग त्याचं काम करते की नाही. म्हणजे हा झाला मेजरमेंटचा पार्ट, निदानाचा पार्ट झाला. आणि त्याच पॉइंटवर तुम्ही जर उपचार केले तर हळूहळू धीरे धीरे काय होऊ शकतं, लंगचं फंक्शन इम्प्रूव्ह करायला आपल्याला मदत करू शकते. तर हे झाले तुमचे उपचार. किडनीच्या करस्पॉन्डन्सवर जाऊन तुम्ही ट्रीटमेंट करू शकता, चेकिंग करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचं काम करू. आता खाली किडनीमध्ये त्याने एक उपचार दिला, लंग आणि हार्ट श्वास सोडण्याच्या प्रक्रियेला नियंत्रण करतो. आता तुम्हाला माहिती आहे की अस्थमात 5 प्रकारचे अस्थमा होतात. त्याच्यामध्ये लिव्हर इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये लंग इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये हार्ट इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये किडनी इन्व्हॉल्ड आहे. तर या सर्व गोष्टींवर आपल्याला चेक करायचं आहे की अस्थमा कशामुळे झालाय. तर आपल्याला लक्षात येतं की श्वास निकलने के कार्य को हार्ट एंड लंग कंट्रोल करते. आता याच्यामध्ये लंग प्रॉब्लेम आहे का हार्ट प्रॉब्लेम, तर आपण करस्पॉन्डन्स वर जाऊन चेक करू शकतो. करस्पॉन्डन्स मध्ये त्याचं चेकिंग करता आहेत, म्हणजे लंग आणि हार्टला आपण डिफरन्शिएट करू शकतो करस्पॉन्डन्स सिस्टम मध्ये. तुम्ही करस्पॉन्डन्स मध्ये गेला, लंगच्या एरियामध्ये सेन्सिटिव्ह वाढली याचा अर्थ लंगमध्ये प्रॉब्लेम, हार्टच्या एरियामध्ये सेन्सिटिव्ह वाढली याचा अर्थ हार्टमध्ये प्रॉब्लेम. पण श्वास सोडण्याच्या प्रक्रियेशी रिलेटेड आहे. आता श्वास घेण्याच्या प्रक्रियेशी कोणाचा संबंध आहे, किडनी आणि लिव्हरचा आहे. किडनी आणि लिव्हर त्याला जबाबदार आहे. मग तुम्हाला चेक करायचं की श्वास सोडता घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला ट्रबल आहे, मग तुम्ही किडनी आणि लिव्हर करस्पॉन्डन्सवर जाऊन चेक करू शकता. म्हणजे लक्षात येईल की त्याच्यामध्ये फॉल्ट आहे, त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, उपचार करू शकता. आता किडनी शरीर के द्रव्य में रूपांतर करते. किडनी शरीर के द्रव्य के रूपांतर का कार्य करती. अशुद्ध द्रव्य को किडनी नीचे भेज देती है और शुद्ध द्रव्य को शुद्ध क्यू को ऊपर प्रवाहित करते. अशुद्ध द्रव्य त्याला काय करतं, खाली पाठवतं, आणि शुद्ध द्रव्य जे आहे ते वर पाठवायचं काम किडनी करतं. आता दुसरी एक मेथड आहे आपल्याला चेक करण्यासारखी. एक दुसरी काय मेथड आहे, तर व्हॅक्यूम पॉइंट, दॅट इज कॉल्ड एज अलार्म पॉइंट. मेरिडियनवर तुम्हाला अलार्म पॉइंट दिलेले आहेत. टेबल नंबर 8 जे आपलं आहे एक्सरसाइज नंबर 1 मध्ये, त्याच्यामध्ये पॉइंट दिलेले आहेत. लंगचा पॉइंट आहे व्हॅक्यूम युबी 13, आणि किडनीचा आहे तो हार्टचा आहे तो युबी 15 आहे. आता तुम्हाला चेक करायचा हार्ट आणि लंग मध्ये प्रॉब्लेम आहे, कसं चेक करणार, तर लंगचा व्हॅक्यूम पॉइंट समजा सेन्सिटिव्ह झालेला आहे, याचा अर्थ लंग मध्ये दोष आहे. समजा हार्टचा पॉइंट सेन्सिटिव्ह झालेला असेल तर हार्ट मध्ये दोष आहे, आणि म्हणून श्वास सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा यायला. तर हे तुम्ही चेक करू शकता व्हॅक्यूम पॉइंटच्या साईड. व्हॅक्यूम पॉइंट ते दिलेले आहेत, आणि व्हॅक्यूम पॉइंट इज कॉल्ड एज अलार्म पॉइंट. अलार्मचा मतलब आहे तुम्हाला काहीतरी संदेश देण्याचं काम करते. म्हणजे ते जर सेन्सिटिव्ह झाले पॉइंट, याचा अर्थ त्या पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये काहीतरी ट्रबल झालेला आहे, आणि त्याच्यामुळे हा पॉइंट सेन्सिटिव्ह झालेला आहे. हे तुम्हाला कळलं की तुम्ही डायरेक्ट उपचार करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, चेकिंग करता येईल, वापर. लंग व किडनी एक दूसरे का संतुलन करते.
लंग आणि किडनी एक दुसऱ्याचं संतुलन करण्याचं काम करते. यह कार्य फेफड़े क्यू को नीचे की ओर भेजकर और किडनी क्यू को नीचे से ऊपर की ओर भेजकर करते हैं. म्हणजे किडनी आणि लंग एकमेकाचा कार्यामध्ये मदत करतात, बॅलन्सिंग कंडिशन मध्ये असतात. आणि त्यामुळे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमध्ये कुठलाच अडथळा येत नाही, श्वासोच्छवास तुमचा व्यवस्थित राहू शकतो. अगर शरीर की ऊर्जा ऊपर की नीचे की ओर प्रवाहित न हो पाए, म्हणजे खालून वरून खाली गेलेच नाही, तर त्यावेळेला तुम्ही कशावर उपचार करायचा? लंगच्या क्यूवर उपचार करायचा. अगर नीचे से ऊपर तक नहीं गई तर किडनीच्या त्याच्यावर तुम्ही उपचार करायचा. उपचार को जानना चाहिए की शरीर में क्यू का संचलन लंग करता है. म्हणजे तुम्हाला लक्षात काय आलं पाहिजे की जे संचलन करण्याचं काम आहे, ऊर्जेचं जे संतलन करण्याचं काम आहे, सर्क्युलेशन करण्याचं काम हा लंग करत असतो. अगर रोगी में कमजोरी हो अथवा क्यू की कमी महसूस कर रहा है तो सर्वप्रथम लंग क्यू डेफिशियन्सी का उपचार करना चाहिए. म्हणजे क्यूचं जे संचलनाचं काम आहे ते लंगचं आहे. म्हणजे लंग पहिल्यांदा त्याचं सर्क्युलेशन करायला सुरू करतं. आता समजा लंग्स मध्ये तर डेफिशियन्सी आहे, त्यामुळे तुम्हाला ऊर्जा कमी वाटायला लागते, ताकद कमी झाल्यासारखं वाटतं, तर त्यावेळेला तुम्ही सर्वप्रथम काय करायचं? लंग डेफिशियन्सीचा उपचार करा. लंग क्यू डेफिशियन्सीचा उपचार करा. आणि किडनी समजा कमजोर असेल तर किडनी क्यूचा उपचार करा. तर लिव्हर काय करते? लिव्हर क्यू को नीचे से ऊपर को प्रवार करते, खालून वर पाठवायचं काम लिव्हर करते. क्यू का सभी दिशा में स्मूथ प्रवाह होने का नियंत्रण लिव्हर करता है. म्हणजे सर्व दिशेला ऊर्जा प्रॉपरली गेलं पाहिजे याचं नियंत्रण तुमची लिव्हर करत असते. लंग क्यों नीचे की ओर प्रवाहित हुआ और लीवर ऊपर की ओर प्रवाहित हुआ, अंततः लंग और लीवर एक दूसरे का संतुलन करते. लंग आणि लिव्हर एकमेकाला संतुलन करण्याचं काम करतं. कारण लिव्हर काय करतं? खालून वर पाठवून देतं आणि लंग ऍक्सेप्ट करतं, तर ते दोघे एकमेकाची संवाद असतो आणि त्यामुळे ते बॅलन्स होतं. अगर लीवर क्यू में रुकावट हो तो सभी दिशा में ठीक से प्रवाहित नहीं हो पाती, अथवा लीवर क्यू का प्रभाव ऊपर की ओर आवश्यकता से ज्यादा बढ़ जाता है. इसमें विभिन्न प्रकार की समस्या जैसे माइग्रेन हेडेक, सर दर्द होने लगा, मॅनिया होऊ शकतो, स्टमक प्रॉब्लेम होऊ शकतो, स्प्लीन प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि लिव्हर क्यू स्टॅग्नेशन जर झालं तर युटरस मध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो, मेन्स्ट्रुएशन सायकल मध्ये सुद्धा ट्रबल होऊ शकतो. तर हे होता आज ऊर्जेच्या संदर्भामधला आपलं लेक्चर. पार्ट स्प्लीन उद्या घेऊया.